लागेल एक दिवस त्या महाराजांमुळं. नमस्कार, मी साटम. हा जरा व्हिडिओ बघा, कसला भारी आहे राव. का मी म्हणतो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं वेड आहे ना, ते तुम्हाला ह्यातून कळेल. आणि या व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीची जशी हालत असते ना, तशीच आमची हालत असते ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठलाही साधा उल्लेख जरी आला ना तरी. आपला एक संगीत शिवस्वराज्य गाथा म्हणून एक प्रोग्राम आहे, जे अनिल नलावडे हे मेन आहेत त्यांचे, आणि मी त्यांचा प्रोग्राम बऱ्याच वेळा बघितलात. मी दरवेळेला जातो आणि त्याच्यातून मला एक वेगळी स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराजांबद्दल आहे ते सर्व गाणी वगैरे, वेगळा स्फूर्ती मिळते. हा प्रोग्राम एक 2024मध्ये कॉम्रेड्सच्या आधी झालेला. त्याच्या वेळेला मी त्यांना बोललो की मला तुमच्याशी अर्धा तास बोलायचं आहे, कारण मला खूप निगेटिव्ह थॉट्स येतात. हे 90 किलोमीटर हे सोपं डिस्टन्स नसतं, त्याच्यामध्ये बरेच निगेटिव्ह थॉट्स येतात. त्यांनी माझ्याबरोबर 2.5 तास बोलले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी झाल्या, कशा झाल्या, त्या त्यांनी मला सांगितल्या. आणि 50 किलोमीटर ज्या वेळेला कॉम्रेड्समध्ये झाले ना, तेव्हा मला असं वाटलं की मी का धावतो, सोडून द्यावं. आणि मग मला का माहीत नाही, सडनली त्यांचे शब्द कानात पडायला चालू झाले की ते मला काय काय एक जी स्टोरी सांगत होते, ती स्टोरी मला एक आठवायला लागली. आणि मग मी म्हटलं त्यांनी एवढं केलं तर मग मला अजून एवढंसं करायला काय आहे माझ्यासाठी. मग मी असे करत करत 1 किलोमीटर 2 किलोमीटर करत 40 किलोमीटर पार पडले. सिमिलरली यावर्षी पण त्यांनी मला एक वाक्य म्हणाले. मी मराठा लाईफ इन्फंट्री ऐकलं म्हणून मी बोललो. ते म्हणाले की अभिषेक, एक लक्षात ठेवा, तुम्ही मराठा याच्यात जन्माला आलेलं आहे. ज्या वेळेला आहे ना, भारताच्या बाहेर कुठेही किंवा भारतामध्ये कुठेही मोठी एखादी गोष्ट करायची असते ना, त्यावेळेला सगळ्यात पहिलं प्राधान्य मराठा लाईफ इन्फंट्रीला दिलं जातं. कारण ती माणसं खूप चिकट असतात, त्यांना जिद्दी असतात, आणि तुम्ही त्या मातीत जन्माला आल्यात हे लक्षात ठेवा, आणि तुम्ही ती जिद्द सोडू नका. आत्ता मी बोलताना सुद्धा मला काटा येतो. हे मला शब्द 90च्या 90 किलोमीटर माझ्या कानात वाजत होते. आणि तुम्हाला खोटं वाटेल, माझी रेस फक्त 75 सेकंद बाकी असताना पूर्ण झाली, पण त्या एका वाक्यावरती पूर्ण झाली माझी. ते वाक्य मला अजून पण मी कधी आयुष्यात विसरणार नाही. महत्त्वाचं, खूप जास्त जीवकी प्राण आहेत छत्रपती शिवाजी महाराज. बाकी हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.